तर बघा, परशुरामाने तिघ भावांचे मुंडके उडवले आणि आईचं देखील मुंडकं उडवलं आणि परशु बाबांच्या समोर ठेवला, जमदग्नी ऋषींच्या समोर. आणि आता बाबा प्रसन्न झाले. जमदग्नी, वरम गृही भिक्षुत्रा, परशुरामा तुला काय मागायचं ते मागून घे. म्हणे बाबा, माझ्या भावांना पुन्हा काय करा, जिवंत करा आणि माझ्या आईला बी जिवंत करा. आणि मी यांचे मुंडके उडवले, यांना असं स्मरण व्हायला नको. तथास्तु. परशुरामाला आपल्या बापाचा प्रभाव माहीत होता, म्हणून त्यांनी बापाच्या शब्दाचं काय केलं, पालन केलेलं आहे. अशी ही वृश्चिक ऋषी, गाधीराजा, जमदग्नी, रेणुका मातेची कथा आलेली आहे. आणि बघा, एके दिवशी सहस्र अर्जुन आला. सहस्र अर्जुनाने तिथं आल्यानंतर सहस्र अर्जुनाच्या सैन्याचं बघा एका क्षणामध्ये रेणुका मातेने आणि जमदग्नी ऋषीने त्यांना भोजन घातलं. म्हणे या ऋषीजा, इथं तर गॅस बी नाही, याने चुला बी पेटवला नाही आणि एवढ्या सैन्याला कसं काय भोजन घातलं म्हणे इतक्या अल्पच्या वेळामध्ये. विचारलं, म्हटले ऋषीवर्य जमदग्नी ऋषी, रेणुका माता, म्हणे तुम्ही आमच्या सैन्याला इतक्या लवकरात लवकर भोजन कसं काय केलं. म्हणे स्वर्गामधून आम्हाला ही नंदिनी नामक कामधेनू मिळाली आहे आणि तिच्याद्वारे आम्ही हा स्वयंपाक बनवला. म्हणे तुम्हाला काय काम आहे ब्राह्मणांना गायचं, पण मला नित्य सैन्याला पोसावं लागतं म्हणून ही गाय आम्हाला तुम्ही. सहस्र अर्जुन गायची मागणी करतोय. हे म्हणताय जमदग्नी ऋषी, आम्हाला दान दिलेली आहे ही गाय, आणि जी गाय म्हणा का कोणतीही वस्तू म्हणा, तुम्हाला जर कोणी दान दिली असली ना, तुम्हाला जरी कोणी मागितली तरी त्याला द्यायची नाही, कारण ती धर्माने मिळाली ना तुम्हाला. म्हणून धर्मात्री जे मिळालेली वस्तू आहे ती कोणाला देऊ नये, कारण ती आपल्याला दिलेली असते. म्हणून गाय देण्याकरता जमदग्नी ऋषींनी नाकार दिला, परंतु त्यांनी जबरदस्तीने का होईना ती गायचं काय केलं, हरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या वेळेला मात्र त्या गायच्या शरीरामधून सैन्य निघालं आणि सहस्र अर्जुन बघा त्याच्या सैन्याचा तिथं काय केलेलं आहे, पराजित केलेलं आहे. त्यांना हे पडून गेले. परंतु ज्या वेळेला जमदग्नी ऋषी समाधीमध्ये बसले होते, सहस्र अर्जुन आला आणि समाधी अवस्थेमध्ये असताना जमदग्नी ऋषीचं काय उडवलं, समाधीमध्ये असताना मुंडकं उडवलं, म्हणजे वध केला कोणी, सहस्र अर्जुनाने. आणि मात्र रेणुका मातेने बघितलं की माझ्या पतिदेवांचं मुंडकं उडवलेलं आहे. कोणी उडवलं तर बेटा परशुराम. तिने आक्रोश केला. करुणामय हात परशुरामाच्या कानावर पडताच परशुराम आश्रमामध्ये आले आणि महादेवांजवळ ते परशु शिकत होते. ते कारण परशुराम कोणाचे शिष्य होते, महादेवांचे. गणपतीजवळ जाऊन परशु कसा चालवावा ती शिकले होते ते. महादेवांचे शिष्य होते. परशुराम तिथून महादेवांची अनुमती घेऊन आईजवळ आले आणि बघितलं तर आपल्या पिताश्रींची वध सहस्र अर्जुनाने केला होता. आणि ती महिष्मती नगरी, त्या महिष्मती नगरीमध्ये जाऊन परशुरामाने त्या सहस्र अर्जुनाचा वध केला. परंतु सहस्र अर्जुनाचे 10,000 पोर होते, ते मात्र पडून गेले. काही दिवसानंतर त्यांनी काय केलं, परशुराम आश्रमाच्या बाहेर गेल्यानंतर रेणुका माता होती ना, त्या रेणुका मातेचं मुंडकं त्यांनी कापलेलं आहे. आणि तेव्हापासून काय नाव पडलं मी तुम्हाला सांगितलं आता, कानबाई. आणि बघा त्यावेळेला परशुरामाला समजलं की आपल्या आईचं देखील यांनी वध केला आणि 21 वेळेला आपल्या आईचं मुंडकं खालीवरी काय केलं आहे, जमिनीवर उचलून खाली टाकलं. असं किती वेळा टाकलं, 21 वेळा. परशुरामाने आपल्या आईचं मुंडकं 21 वेळा जमिनीवर टाकलं, उचललं, जमिनीवर टाकलं. म्हणून या पृथ्वीवर जे क्षत्रिय होते, किती वेळा त्यांना निक्षत्रिय केली पृथ्वी, 21 वेळा या पृथ्वीवर क्षत्रियाचा बछडा बी ठेवला नाही. अशा प्रकारे परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचं निपात केलेलं आहे. आणि पुढे आता
ययाती राजाचं चरित्र आलेलं आहे. ययाती राजा शुकाचार्य महाराज म्हणतात, हा ऋषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा आणि शुक्राचार्यांची कन्या देवयानी या बरोबरीच्या होत्या. आणि काही मुलींना घेऊन त्या स्नान करण्याकरता जलाशयावर आल्या. कपडे काढले आणि एका बाजूला ठेवले ना आंघोळ करत आहे. आंघोळी करत असताना तिथं ऋषीमुनी आले. हा ऋषीमुनी आल्यानंतर यांची गडबड झाली. माणसं आले म्हणजे जर समजा स्त्रिया स्नान करीत असल्या आणि स्नान करीत असताना माणसं आले म्हणजे स्त्रिया काय करता, लज्जित होताना कपडे परिधान करताना. तर त्या मुलींनी काय केलं, त्या विवस्त्र झाल्या होत्या आणि पडत पडत गेल्या घाईमध्ये. काय झालं, एकामेकाचे कपडे एकामेकीने घाललं. हा काही कडेला तसंच होतं, गर्दीमध्ये गेलं, चप्पल सारखी जाते आणि एकामेकाची चप्पल घालून येतात म्हणजे बाई चप्पल कुणीतरी घालून निघून गेलं. चप्पल घालली नाही, काय झालं, सारखी होती म्हणून घाई गडबडमध्ये बदल झाला. पण केव्हा समजतं, पायामध्ये डिल्ली लागली की म्हणे आता कशी मला दिल्ली होते आणि ते म्हणते दुसरी मला तर कशी तंग होते. हा तेव्हा समजतं की आपली नाही. तर यांनी देखील शर्मिष्ठेने देवयानीचे कपडे परिधान केले आणि देवयानीने शर्मिष्ठेचे कपडे परिधान केले आणि परिणाम असा झाला, मग मात्र ती देवयानी चिडली आणि ती देवयानी म्हणते, हा की आम्ही यज्ञ करतो आणि त्या यज्ञाने हिच्या बापाची शक्ती वाढत असते. ऋषपर्व हा दैत्य आहे आणि अशा दैत्याची मी मात्र ब्राह्मण कुळातली, त्या शुक्राचार्यांची कन्या आहे, ब्राह्मणाची कन्या आहे, मी श्रेष्ठ कुळातली आणि ते हे दानव कुळातली शर्मिष्ठा या कुत्रीने हा माझे कपडे परिधान केले. हा बघा ती ज्या वेळेला अशी बोलली ना, अगं म्हटले कुणाला कुत्री म्हणते, ती शर्मिष्ठा म्हणते, तूच तर तुझे बाबा आमच्या इथं जरी गुरु असले परंतु माझे बाबा तुझ्या बाबाला देता. कारण ब्राह्मणाला कोण देतो, राजा देतो ना. म्हणून माझ्या बापाच्या संपत्तीवर, माझ्या बापाच्या धान्यावर तुझे वडील तुझं पोट भरता, तू स्वतःचं पोट भरता, म्हणून तू कुत्री आहे असे ते एकामेकाला अद्वा बोलताय. परंतु बघा आता सांगा बरं, अशी भांडण झाल्यानंतर राजाच्या मुलीची बाजू घेतील का ब्राह्मणाच्या? हा मग सर्व मुली त्या शर्मिष्ठेच्या बाजूने झाल्या आणि देवयानी पडली एकटी आणि तिचे कपडे काढून घेतले अंगावरचे आणि तिला विवस्त्र अवस्थेमध्ये या मुलींनी काय केलं, एका सोन्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. ती विहीर सोनी विहीर होती, तिच्यामध्ये ती खाली पडल्यानंतर चढता येत होत्या का तिला? मग एक राजा फिरत आला, या मुली निघून गेल्या शर्मिष्ठा वगैरे, आणि एक राजा फिरत आला. फिरत आल्यानंतर तो पाणी शोधतोय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे. त्या आता ती सोनी विहीर होती, त्याने असं डोकावून बघितल्यानंतर त्यामध्ये पाणी तर नव्हतं त्या विहिरीमध्ये. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं ती कशी होती, सुनी होती. आणि डोकावून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कोण होती, कन्या होती. आणि त्याने उत्तरीय वस्त्र म्हणजे उपरणं खाली सोडलं आणि त्या उपरणाने तिला वरती ओढून घेतलं. आणि मग जसा पाण्यामध्ये पूर्वी आळामधून पवरा काढायचे, पवरा वरती आल्यानंतर काय करावं लागत होतं, वरती येत होता का तो, काय करावं लागत होतं, हाताने वर काढावं लागत होतं ना. मग बघा ती वर आल्यानंतर त्या उपरण्याला पकडून तिने देखील आपला हात दिला ययाती राजाच्या हातात आणि ओढलं त्याने तिला बाहेर काढली विहिरीच्या बाहेर. ती म्हणते, राजा ययाती आता मला माझा हात तू सोडू नको, कारण हा तुझा आणि माझा धर्म संयोगाने हा योग घडून आलेला आहे. माझ्या पिताश्रींचा जो शिष्य आहे कच्छ, त्या कच्छाने मला शाप दिला आहे की तुला ब्राह्मणाचा पुत्र तुला पत्नी म्हणून वरणार नाही, तुला क्षत्रियच पती करावा लागेल. म्हणून राजा तू आता माझं पत्नी म्हणून स्वीकार कर. राजा ययाती म्हणतो, मी करेल तुला पत्नी म्हणून वरेल, परंतु तिच्या पिताश्रींच्या अगोदर काय पाहिजे, आज्ञा पाहिजे, अनुमती पाहिजे.
आणि बघा आता तिला ययाती राजाने शुक्राचार्यांच्या स्वाधीन केलं आणि मग तिने मात्र सर्व दुःख सांगितलं की बाबा शुक्राचार्यांना सांगते ती, अहो म्हटले तुमचा हा शिष्य हा ऋषपर्वा याची कन्या ही शर्मिष्ठा हिने मला विवस्त्रावस्थेमध्ये विहिरीमध्ये ढकलून दिलं. तुम्ही मला राजा ययातीला देऊन टाका, मी राणी होईल आणि मी जिथं राणी होऊन जाईल ना माझ्या घरी या राजाची कन्या शर्मिष्ठा हिने आणि हिच्या मैत्रिणींनी सर्वांनी मला विहिरीत ढकललं होतं ना त्या माझ्या काय व्हायला पाहिजे, दासी व्हायला पाहिजे. आता ययाती राजाचा या देवयानीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर विदाई झाल्यानंतर त्यांची त्या देवयानीच्या दास्या म्हणून तिच्या मैत्रिणी आणि शर्मिष्ठा गेली. आता तिला अगोदरच कबूल केलं राजाला की हिला पत्नीचं स्थान द्यायचं नाही. आता बघा लग्न झाल्यानंतर घरी आल्यानंतर देवयानी गर्भवती राहिली आणि ती पहिलं बाळणपण कुठं होतं हो, माहेरला होतं ना. बाळणपण करण्याकरता शुक्राचार्यांच्या घरी देवयानी आली तेव्हा कोण होतं मग तिथं, त्या ऋषपर्व्याची कन्या ती शर्मिष्ठा होती. आणि ती शर्मिष्ठाने देखील त्या राजा ययातीला एकांताकरता मागणी मागली ते आणि त्यांचा समागम झाला. ती देखील गरोदर राहिली राजापासून, म्हणजे शर्मिष्ठेला देखील पुत्र झाले आणि तिकडे देवयानीला देखील. आणि मग समजलं देवयानीला, आणि बाबा देवयानी म्हणते शुक्राचार्यांना तुमच्या जावयांनी काय केलं म्हटले, अहो ती माझी जी दासी होती ना तिच्यासोबत काय केलं, अहो म्हटले तिला देखील गर्भ राहिला तुमच्या जावयांपासून. शुक्राचार्यांनी काही जे विचार न करता ययाती राजा आल्यानंतर त्याला शाप देऊन टाकला. जा म्हटले ययाती, अरे तुला वृद्धत्व प्राप्त होईल. आता जावयाला शाप देऊन टाकला. कोणाचं नुकसान झालं, जावई जखडजम म्हातारा झाला. आता जावई म्हातारा झाल्यानंतर कोणाचं नुकसान झालं, मुलीचं नुकसान झालं. म्हणे बाबा, म्हणे काय झालं बेटा, म्हणे तुमचे जावई तर तुम्ही शाप देऊन टाकला, वृद्ध होऊन पडशील. तुमचे जावई म्हटले क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया. बुड्ढे झालेले आहे. पण मग ययाती राजा दर्शनाला आला म्हातार काठी घेऊन. म्हटले शुक्राचार्य म्हणताय राजा ययाती, तुझा जो पुत्र तुझं म्हातारपण घेईल त्याला म्हातारपण देऊन टाक आणि तू मात्र त्याचा तारुण्य घे. बघा एक पुरू नावाचा होता, सर्वात धाकटा पुत्र. सगळ्यांनी यदू गिदू जे होते ना, यदू म्हणजे श्रीकृष्णाचा पूर्वज, त्यांनी सर्वांनी नाकार दिला. परंतु पुरू नावाचा होता, म्हणजे पांडवांचा कौरवांचा तो वंशज होता, त्यांचा पूर्वज होता तो पुरू. त्या पुरूने मात्र आपल्या पिताश्रीचं ययातीचं म्हातारपण घेतलं आणि बापाला त्याचं काय दिलं, तारुण्य दिलं. आणि आता कधी म्हणा बरं बाप एखाद्या पोऱ्याला म्हणा बरं तुम्ही, म्हणे तुझं तारुण्य देऊन टाक मला ना माझं म्हातारपण घेऊन टाक. काय म्हणेन पोरा, काय बापा माटला रे, अजून बी तारुण्य याला असं वाटतं की तरुण व्हावं म्हणतील का नाही आता. परंतु त्याने देऊन टाकलं. आता पुढे पांचाल, कौरव, मगध देशीय राजे यांच्या वंशाचं वर्णन. आणि बघा दुष्यंत आणि शकुंतला, तुम्हाला माहिती आहे दुष्यंत राजा आणि शकुंतला यांना पुत्र झाला. त्याचं नाव काय होतं, भरत. तर भरतापासून तो भरत, बघा एक शकुंतला आणि दुष्यंत यांचा भरत. नंतर तुम्ही पूर्वी ऐकला ऋषभदेवाचा भरत, तेव्हापासून आपल्या देशाला नाव काय पडलं, भारत. आणि तिसरा भरत कोणता, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा बंधू असणारा भरत. किती भरत झाले या भागवतामध्ये, किती भरत आले आहे,
3 भरत आल्या आणि आता किती भरत आहे? गल्ली गल्ली परत भरतच भरत आहे आता. आणि पुढे आता बघा, विदर्भ राजाच्या वंशाचं वर्णन केलेलं आहे. विदर्भराज नरेश भीष्मक राजा, भीष्मक राजाची जी कन्या आहे बघा, तिचं नाव काय होतं? रुक्मिणी. त्या बघा त्याला आता त्याला किती मुलं होते हो बघा, रुक्म्या, रुक्मरथ, रुक्ममाली, रुक्मबाहू, रुक्मकेश. किती मुलं झाले? 5 मुलं. आणि 5 भावांची एकच बहीण. तिचं नाव काय होतं? भावांची नाव जशी होते रुक्म, तसं बहीणचं नाव बी काय होतं? रुक्मिणी. रुक्म म्हणजे काय हो? रुक्म म्हणजे सोनं, स्वर्ण. हा, अशी त्यांची नाव होते. 5 भावांचे नाव रुक्म, रुक्म्या, रुक्मरथ, रुक्ममाली, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्मिणी. हा, असे या भीष्मक राजाचे विदर्भराज नरेश यांच्या वंशाचं वर्णन. हा, आणि पुढे आता इथं हा 9वा स्कंद काय झाला? हा, समाप्त झालेला आहे. आणि आता पुढे राजा सूरसेन, सूरसेनाचा पुत्र जो होता तो वसुदेव, आणि जो देवक राजा होता त्या देवक राजाची कन्या, तिचं नाव काय? देवकी. तर बघा, हा जो सूरसेन राजा होता ना, याचा वसुदेव नावाचा पुत्र होता. तो वसुदेव उपवर झालेला होता. आणि उग्रसेन राजाचा पुत्र कौस आणि वसुदेव यांचं मित्रत्व होतं. एका बेंचवर बस होतं, ते एका वर्गामध्ये होते. आणि कौसाची देवकी कोण होती? देवक राजाची कन्या कौसाची बहीण होती, मोठ्या बापाची मुलगी. बापाचा मोठा भाऊ त्याला आपण काय म्हणतो? कोणी कोणी मोठा काका म्हणतात, पण खरं म्हटल्यानंतर काय म्हणायला पाहिजे? बाबाच्या मोठ्या भावांना काय म्हणायला पाहिजे? मोठे बाबा. हा, तर मोठ्या बाबांची कन्या असणारी ती देवकी माता, त्या देवक राजाने सांगितलं, कौसा, अरे म्हटलं आपली बहीण देवकी ही उपवर झालेली आहे, म्हणून तिच्याकरता वर शोध म्हटले तू. बघा, वर शोधण्याकरता आता कौसाने नाव दर्शवलं. म्हणे माझा मित्र एका बेंचवर बसतो म्हणे, आम्ही सूरसेन राजाचा पुत्र वसुदेव हा माझा मित्र आहे म्हटले, मग आपल्या बहिणीला तो योग्य आहे. आणि बघा, त्या कौसाने मध्यस्थी केली. म्हणजे देवकी आणि वसुदेवांचं लग्न कोणी जोडलं? त्या कौसाने. संयोजक झाला तो लग्न जोडणाऱ्याला काय म्हणतो आपण? पत्रिकेमध्ये काय लिहितो? संयोजक म्हणजे लग्न जोडून आणणारा. असा तो कौस झाला. मग त्या कौसाच्या मध्यस्थीने वसुदेवांचं आणि देवकीचं काय जुळलं? लग्न जुळलेलं आहे. परंतु बघा, इकडे मात्र या पृथ्वी मातेला, आता पृथ्वी मातेला पापाचा भार सहन होत नाहीये. पृथ्वी मातेने काय केलं बघा? पृथ्वी मातेने गायचं रूप घेतलं आणि गायचं रूप घेऊन ती ब्रह्मदेवाजवळ आलेली आहे. वस्यरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, वस्यरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाहे त्वय सांगत ते, वस्यरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, वस्यरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय. वत्साचं रूप घेऊन म्हणजे गायचं रूप घेऊन पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ आली आणि गाराने सांगू लागली. बघा, गायच्या सोबत त्या पृथ्वीचं रूप घेतलेली ती गाय, तिच्या सोबत सुरवर देखील आले. सुरवर म्हणजे कोण? देव. ऋषीमुनी आले, त्यांना त्रास दिला. बघा, त्या
राक्षसांनी, दैत्यांनी, असुरांनी त्रास दिला, काय काय केलं बघा. यज्ञ मोडले, कीर्तन मोडले त्यांचे. अशा प्रकारे गाय ब्राह्मण यांना त्रास दिला. म्हणून ते सर्व घराने सांगण्याकरता ब्रह्मदेवाजवळ आले. आणि ब्रह्मदेव गाय आणि त्या सुरवरांना घेऊन भगवान शंकराजवळ आले. भगवान शंकर आणि सर्व मिळून भगवान विष्णूजवळ आले आणि त्यांनी सांगितलं की पृथ्वी सांगते, देवा म्हणे आता या पापाचा भार मला सहन होत नाही. मग देवाने सांगितलं, भगवान विष्णूने तिला अभिवचन दिलं, पृथ्वी अगं तू चिंता करू नको, आता मी लवकरात लवकर अवतार घेतो आणि तू मला त्यामधून सोडवतो संकटामधून. आणि तुझ्यावर जो पापाचा भार झालेला आहे ना, तो सर्व पापाचा भार मी काय करतो, उतरवतो आणि मी अवतारात घेतो लवकरात लवकर. आता तू जा, पण ऐक म्हटले, तू जा आता इथून. आणि असं अभिवचन देऊन ब्रह्मदेव निघून गेला. ऋषीमुनी निघून गेले. कारण भगवंताचा जो अवतार होता ना, तो कशा करता होता, गाय ब्राह्मण यज्ञ धर्म यांचं रक्षण करण्याकरता होता. कारण त्याचं प्रयोजनच असं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान श्री कृष्ण परमात्मा त्या अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये की अर्जुना, अरे मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार धारण करतो. तो कशा करता, धर्मावर ग्लानी आली तर ती ग्लानी मी पुसून काढण्याकरता, ते ग्लानी नष्ट करण्याकरता मी अवतार धारण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना. साधूंचं परित्रायण करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता मी युगाच्या ठिकाणी काय करतो, अवतार धारण करीत असतो. असं भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगताय. आणि तसं या पृथ्वीला देखील अभिवचन दिलं आणि पृथ्वी गेली. आणि भगवान परमात्मा आता बघा, आता अवतार घेण्याकरता बघा, भगवान परमात्मा देखील आता पहिले कोणाकडे जात आहे, शेषाकडे. आता शेषाला म्हणताय की शेषा, आता आपल्याला